तर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात सोलापुरात सुद्धा महामोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती आक्रमक झाली। रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात आला। या संदर्भात आनंदराज आंबेडकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूयात। साहेब काय सांगाल, काय मोर्चा? बघा, लाखोच्या संख्येने आज सोलापूरमध्ये लोक उतरलेली आहेत। सरकारने याचा खरं म्हणजे विचार करायला पाहिजे की सरकारमध्ये आणि फडणवीस म्हणतात की मी उपवर्गीकरण करणार, तर तुम्ही जनतेच्या विरोधात गेलात तर जनता काय करते दिल्लीमध्ये दाखवलंय। त्यामुळे उगाच असा अति उत्साह दाखवू नये असं सरकारला माझं आव्हान आहे। आज इथे 59 जाती एकत्र आलेल्या आहेत। इव्हन आमचे मातंग समाजातली सुद्धा मंडळी आज या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आलेली आहेत। तेव्हा काही बगल बच्च्यांना हाताशी घेऊन कशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं वेगळं काही होत नाही। तेव्हा माझं सरकारला सांगणं आहे की आपण आपला हट्ट सोडावा, न पेक्षा जनता रस्त्यावर आली तर फार महाराष्ट्रातली विचित्र परिस्थिती होईल। कारण लाखोचे मोर्चे परभणी असतील, लातूर असेल, जालना असेल किंवा मुंबई असेल इथे निघालेले आहेत। आणि आता यापुढे सुद्धा आमचे मोर्चे आता उद्या धाराशिवला आहे, परवा बुलढाण्याला आहे आणि मोर्चे कंटिन्युअस आहे। पुण्यात आहे, त्यानंतर परळीला आहे, त्यानंतर नांदेडला आहे। हे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे निघत आहेत। त्यामुळं सरकारने याची जाणीव घ्यावी आणि कुठलाही आतताईपणा करू नये एवढी सरकारला माझी विनंती आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय। फडणवीस सरकार कुठेतरी 59 जातीमध्ये भांडण लावते। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल जरी दिला असला तरी तो त्यांनी ऐच्छिक ठेवलेला आहे आणि जबरदस्तीने करू नका, इम्पेरिकल डाटा असल्याशिवाय करू नका। आणि लोक आज बदल समितीचा अहवाल निर्माण करत असताना न्यायमूर्ती बदल यांनी कोणालाही स्टेक होल्डरला विचारलं नाही, कुठच्याही जातीच्या माणसाशी संपर्क केला नाही आणि डायरेक्ट अहवाल तयार केलेला आहे। त्यामुळे या अहवालाला आमच्या दृष्टीने तो कचऱ्याच्या कुंडीत टाकण्यासारखा अहवाल आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।